अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार, खरं तर गुरुवारचा दिवस हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत आवडीचा दिवस, कारण गुरुवार हा आहे आपल्या गुरूंचा दिवस, गुरुवार हा आहे आपल्या स्वामींचा दिवस। या दिवशी आपण दत्त महाराजांची सेवा करतो। त्याचबरोबर बघा, गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूसाठी देखील समर्पित आहे। या दिवशी आपण माता लक्ष्मीचेही व्रत करत असतो। खरं तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काही उपाय आणि सेवा केल्या तर तुमचा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो, तुमचा गुरुग्रह जो आहे तो तुम्हाला साथ देतो। आणि एकदा की आपला गुरुग्रह स्ट्रॉंग झाला, मजबूत झाला, तर आयुष्यात कितीही संकट आली तरी आपण सहज त्यांना तोंड देतो, किंवा कितीही संकट आली तरी ती सहज टळून जातात। बघा, एका बाजूला सगळे ग्रह असतात आणि एका बाजूला गुरुग्रह असतो। जेव्हा सगळे ग्रह कमकुवत असतात आणि गुरु जेव्हा स्ट्रॉंग असतो ना, तेव्हा आयुष्यात काहीच इतका फरक पडत नाही। मात्र जेव्हा आपला गुरुग्रह जो आहे हा कमकुवत असतो आणि बाकीचे ग्रह स्ट्रॉंग असतात, तेव्हा आयुष्यात खूप फरक पडतो, खूप अडथळे येतात, असंख्य अडचणी येतात। त्यामुळे गुरु खरं तर स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे, गुरु मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये खास गुरुवारच्या उपायांमध्ये मी तुम्हाला गुरु कसा मजबूत करायचा हे सांगत असते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे, जो उपाय केल्याने तुमचा जो गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग होईल, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, तुमची अडलेली जी काही कामं असतील ती मार्गी लागतील, ज्या ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ते सगळे अडथळे कुठेतरी दूर होतील। बघा, हा उपाय जो आहे तो कुठल्याही गुरुवारपासून तुम्हाला करायचा आहे। गुरुवारपासून सलग तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस किंवा मग 51 दिवस हा उपाय करू शकतात। आता उपाय नक्की काय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, गुरुवारी, कुठल्याही गुरुवारी सायंकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। सायंकाळी म्हणजे तुम्ही 5 नंतर ते रात्री 8च्या आत कधीही करू शकतात। आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक काचेची बरणी घ्यायची आहे। तुम्ही काचेची घ्या, स्टीलची घ्या, पितळेची घ्या, पंचधातूची घ्या, कुठलीही घ्या, फक्त तुम्हाला प्लास्टिकची बरणी घ्यायची नाहीये, ठीक आहे। कुठलीही एक काचेची किंवा पंचधातूची, स्टीलची अशी एक बरणी तुम्हाला घ्यायची आहे आणि या बरणीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील पूर्व दिशेला बसून, ईशान्य दिशेला बसून किंवा मग तुमच्या घरामध्ये जे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर देखील बसून करू शकतात, ठीक आहे। जी बरणी तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एक मूठभर हळद घ्यायची आहे, एक मूठभर त्या बरणीमध्ये हळद घालायची आहे आणि ही जी बरणी आहे ही देवघराच्या समोर एखादा चौरंग किंवा पाट ठेवून त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे। फक्त खाली एखादं आसन ठेवलं आणि त्याच्यावरती ही बरणी ठेवून दिली तरीही चालेल। बघा, गुरुवारच्या दिवशी हळदीचे उपाय केल्याने, अगदी तुमच्या तोंडपाठ हे झालं असेल की गुरुवारच्या दिवशी हळदीचे उपाय केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो, आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात, आयुष्यात सकारात्मकता येते। कितीही मोठं आपल्या घरामध्ये संकट असेल, आयुष्यात संकट असेल तर त्या संकटाचा नाश होतो, कितीही दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य संपून आपल्या घरामध्ये बरकत येते। मूठभर हळद त्या बरणीमध्ये घातली की ती जी बरणी आहे ती आपल्याला बरोबर देवघराच्या समोर ईशान्य कोपऱ्याला किंवा मग पूर्व कोपऱ्याला तुम्हाला ठेवून द्यायची आहे। या बरणीच्या समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। आता समजा देवघरामध्ये तुम्ही एखादा दिवा लावलेला असेल की ताई आम्ही देवघरामध्ये दिवा लावलेला आहे, तोच दिवा ठेवायचा का? जर तुम्ही देवघरामध्ये हा उपाय करत असाल आणि जर सकाळपासून तुम्ही दिवा लावलेला असेल तर तोच दिवा ठेवा, उगीच 2 दिवे लावू नका। पण समजा तुम्ही हा उपाय उत्तर दिशेला, पूर्व दिशेला करत असाल, ईशान्य दिशेला करत असाल, तर मग अशा वेळेस तुम्हाला एक नवीन दिवा त्या बरणीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बाजूला एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती देखील तुम्हाला पेटवून ठेवायची आहे। यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा एक छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि या कापडामध्ये ज्या ज्या वस्तू सांगते या वस्तू तुम्हाला घालायच्या आहेत। यातील सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हळकुंड। हळदीचं एक कुडं असतं छोटंसं, ज्याचीच आपण हळद अर्थात करतो। हे हळकुंड तुम्हाला एक छोटंसं टाकायचं आहे। एक अख्खं जायफळ, बघा जायफळ हे माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे। घरामध्ये जर पैशांच्या कुठल्या अडचणी असतील, आर्थिक तंगी असेल तर ती सुटण्यासाठी जायफळाचे उपाय हे अत्यंत महत्त्वाचे असतात, म्हणून तुम्हाला याच्यामध्ये जायफळ घालायचं आहे।
एक कवडी पिवळी किंवा सफेद रंगाची जी कवडी असते ही कवडी तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर 21 अख्खे तांदूळ. बघा बासमती शक्यतो जे तांदूळ असतात ते अख्खे असतात, तुटलेले तांदूळ घेऊ नका, अख्खे असणारेच तांदूळ घ्या. तर 21 अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला बडीशोप घ्यायची आहे. अर्धा चमचा बडीशोप, 4 चिमूटभर 4 चुटकीभर तुम्हाला याच्यामध्ये कुंकू घालायचं आहे आणि 4 चुटकीभर याच्यामध्ये हळद घालायचं आहे. हे सगळं त्या लाल रंगाच्या कापडात बांधून त्याला चांगली घट्ट गाठ मारायची आहे आणि याची जी छोटीशी पोटली तयार होईल ही तुम्हाला त्या हळदीच्या बरणीमध्ये घालायची आहे. ठीक आहे. हे सर्व करून झालं की त्यानंतर एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे, ज्याला आपण विड्याचं पान किंवा खायचं पान असं देखील म्हणतो. या नागवेलीच्या पानाच्या वरती एक स्वस्तिक काढायचंय. सगळ्यात आधी एक स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुमची जी कुठलीही इच्छा असेल ती इच्छा तिथे लिहायची. या 11 दिवसात, 21 दिवसात, 51 दिवसात किंवा जेवढे दिवस तुम्ही हा उपाय करणार असाल, 41 दिवस वगैरे, त्या दिवसात तुमची जी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत आहे ती इच्छा तुम्हाला एका शब्दात त्या नागवेलीच्या पानावरती लिहायची आहे. ठीक आहे. आता ही बरणी घेतलेली आहे. समजा बरणीमध्ये तुम्ही हळद घातलेली आहे, त्याच्यामध्ये ती छोटीशी लाल पोटली वस्तू घालून तुम्ही घातलेल्या आणि जे नागवेलीचं पान आहे हे नागवेलीचं पान तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचंय. आता समजा हे नागवेलीचं पान आहे ज्याच्यावरती मी स्वस्तिक आणि स्वस्तिक काढलेलं आहे आणि इच्छा लिहिलेली आहे, तर ती बाजू जी आहे ती खाली गेली पाहिजे आणि प्लेन बाजू जी आहे ती त्या बरणीच्या वरती असली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ते नागवेलीचं पान जे आहे त्या बरणीच्या वरती, जिथे आपण झाकण लावू तिथे तुम्हाला त्या बरणीच्या वरती ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर त्या नागवेलीच्या पानाच्या वरती तुम्हाला त्या ज्या बरणीचं झाकण आहे ते झाकण लावायचं आहे आणि त्या झाकणावरती पुन्हा एकदा एक लाल रंगाचा कापड किंवा लाल रंगाचा फडका तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. असं तुमचं गुरुवारच्या दिवशी व्यवस्थित करून झालं की त्यानंतर त्या बरणीला तुम्हाला दीप ओवाळायचा आहे, म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे. त्यानंतर दिवा ओवाळायचा आहे, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. एक कापराची वाटी घ्यायची ज्यामध्ये कापूर नेहमी जाळता किंवा मातीची पंटी घ्या, त्याच्यामध्ये कापूर टाका आणि त्याचा धूर तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. इच्छित तुमची जी काही मनोकामना असेल तर ती मनोकामना तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. हे सगळं करून झालं की मग त्यानंतर तुम्हाला त्या बरणीला म्हणजे दोनही हात जोडून नमस्कार करायचा आहे. पुन्हा एकदा इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आता शुक्रवारच्या दिवशी काय करायचं, सकाळी किंवा सकाळी दोघांपैकी एकाच टायमाला कुठल्या तरी सकाळी किंवा सायंकाळी त्या बरणीला हळद कुंकू अर्पण करायचं. नागवेलीचं जे विड्याचं पान तुम्ही तिथे इच्छा लिहून ठेवलं होतं ते काढायचं. अगोदर झाकण काढायचं, लाल रंगाचं कापड करायचं, झाकण काढायचं. त्याच्यानंतर नागवेलीचं पान जे इच्छा लिहून तुम्ही लिहिलेलं आहे ते पान काढायचं. ते जे पान आहे ते निर्माल्यात वगैरे टाकून द्या. वडाचा औदुंबराचं जर झाड असेल कुठे त्याच्या खाली टाकला तरी चालेल. पुन्हा नवीन एखादं विड्याचं पान घ्यायचं, पुन्हा त्या पानावरती स्वस्तिक काढायचं, इच्छित मनोकामना व्यक्त करायची, ते पान त्या बरणीच्या वरती ठेवून द्यायचं, पुन्हा झाकण लावायचं, लाल रंगाचं कापड टाकून त्याच्यावरती टाकून द्यायचं. पुन्हा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तिथे प्रार्थना करायची. असं सलग 21 दिवस, 41 दिवस, 11 दिवस तुम्हाला करायचं आहे. जो तुमचा शेवटचा दिवस असेल, आता समजा 21 दिवस मी करणार आहे, 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 21व्या दिवशी काय करायचं तर त्या बरणीचं झाकण काढून त्याच्या खाली ठेवलेलं जे नागवेलीचं पान आहे ते पुन्हा निर्माल्यात वगैरे टाकून द्यायचं. त्याच्या आतमध्ये जी पोटली आपण ठेवली होती बघा लाल रंगाची, ज्यात आपण कवडी घातली होती, बडीसोप घातले होते, जायफळ आणि हळकुंड या सर्व वस्तू घातल्या होत्या, ती पोटली काढून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. तर बरणीमध्ये घातलेली जी हळद आहे ती हळद काढायची आहे. एका तुम्हाला बकेटमध्ये ती हळद घालायची आहे किंवा एखाद्या मकामध्ये घालायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, ते सगळं मिक्स करायचं आहे आणि हे जे पाणी आहे हळदीचं हे तुम्हाला तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यांना आतूनही आणि बाहेरूनही तुम्हाला शिंपडायचं आहे. बघा, हा उपाय केल्याने तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होईल, ज्यामुळे तुमच्या कामात आलेले अडथळे दूर होतील, तुमच्या अडचणी कुठेतरी संपून जातील. तुमच्या घरात कितीही दारिद्र्य असेल तर या काही दिवसांमध्ये ते दारिद्र्य कुठेतरी कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटायला लागेल. पैशांचा ओघ तुमच्या घराकडे व्हायला लागेल, म्हणजे जिथे जिथे अडलेला पैसा असेल, कोणाचं येणं घेणं असेल, ते सगळं काही सुरळीत होईल. तुमच्या कितीही
कठीण असणाऱ्या ज्या मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण होतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र लाख मोलाचा हा उपाय आहे. गुरुवारच्या दिवशी हा उपाय करणं विशेष महत्त्वाचं आहे. ज्यांच्याही आयुष्यात आर्थिक अडचणी खूप आहेत, इच्छाप्राप्ती होत नाही, त्यांनी आवर्जून हा उपाय करून बघा. काहीच जास्त लागणार नाहीये किंवा खूप पैसे लागतील असंही नाहीये, खूप वेळही लागणार नाहीये. 10 ते 15 मिनिटाची ही सेवा आहे. करून बघा आणि याचा अनुभव आवर्जून घ्या. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.